चला तर मी आता मस्त असं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवते अंड्याचं कालवण. तर अंडी शिजवून घेतलेत आणि अंडा करी आणि अंड्याच्या कालवणामध्ये फरक असतो बरं का. अंडा करी कशी थोडीशी घट्ट आणि भरपूर मसाले वगैरे असतात, तसं अंड्याचं कालवण एकदम साधं सोपं आणि सिंपल असं असतं आणि छान पण लागतं आणि थोडं पातळ पण असतं. तर तुमच्यापैकी अंड्याचं कालवण कोण बनवतं का, तर ते पण मला नक्की सांगा. आता मी कसं बनवते ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिली काय करायचं, अंडी शिजवून घ्यायची. तर 3च अंड्याचं करायचं होतं कालवण, कारण एक एकच खायचं होतं आणि संचीसाठी मी अंडा असं छान असं मसाल्यामध्ये फ्राय केलं होतं, सेपरेट केलं होतं त्याच्यासाठी, कारण तो काही कालवण खाणार नाही. तर आता मी कालवण कसं केलं ते पण तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक याची पेस्ट करायची आणि तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा, छान व्यवस्थित मसाला लालसर भाजून घ्यायचा. नंतर हळद, भरपूर असा चिकन मसाला, चटणी, मीठ घालायचं आणि नंतर जे शिजवून घेतलेली अंडी घालून मस्त अशी कमी गॅसवर उकळी काढायची. एकदम छान असं आपलं अंड्याचं कालवण तयार झालंय. चला या पटकन तुम्ही पण जेवण करायला आणि कालवण कसं वाटतं नक्की